नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 एप्रिल 2024। तर डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी आपण 5 आणि 6 एप्रिल या दोन दिवसीचे करंट अफेअर्स पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आयुष्मान खुराना। तर एप्रिल 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी अभिनेता आयुष्मान खुराना याची भारतीय निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे। नेक्स्ट आहे, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन म्हणजेच IWF विश्वचषक 2024 मध्ये बिंदिया राणी देवीने कोणते पदक जिंकले आहे? तर बघा, याचे उत्तर आहे कांस्य पदक। IWF विश्वचषक 2024 हा फुवेत थायलंड येथे 31 मार्च ते 11 एप्रिल 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे। बघा, कोठे आयोजित करण्यात आलेले आहे? तर थायलंड येथील फुवेत या ठिकाणी। कालावधी होता 31 मार्च ते 11 एप्रिल 2024। IWF विश्वचषक 2024 मध्ये बिंदिया राणी देवीने कांस्य पदक पटकावले आहे। 55 किलो वजनी गटात बिंदिया राणीने 196 किलो वजन उचलून कांस्य पदक जिंकले। बिंदिया राणीने क्लीन अँड जर्क विभागात 113 किलो वजन उचलून रौप्य पदकही पटकावले आहे। कॉन्टिनेंटल वर्ल्ड कप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये स्नॅच, क्लीन आणि जर्क आणि एकूण लिफ्टसाठी स्वतंत्रपणे पदके दिली जातात। बिंदिया राणी देवीने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये रौप्य पदक जिंकले होते। नेक्स्ट आहे, सशस्त्र दलांद्वारे भारतातील पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन कोठे बनवण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी। मुंबई येथे लष्कर, नौदल आणि भारतीय हवाई दलासाठी देशातील पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन सशस्त्र दलांद्वारे स्थापन केले जाणार आहे। युनिफाईड थिएटर कमांडच्या स्थापनेपूर्वी तिन्ही सेवांमध्ये एकता वाढवणे हा याचा उद्देश आहे। सध्या भारताकडे एकही समान संरक्षण केंद्र नाही। 2001 मध्ये अंदमान आणि निकोबार कमांडची स्थापना त्रिसेवा कमांड म्हणून करण्यात आली होती। लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा, दुरुस्ती आणि देखभाल तसेच स्टोअर्स आणि पुरवठा यासह सर्व लष्कर, नौदल आणि IAF सुविधा एकाच संरक्षण स्टेशनमध्ये एकत्रित केल्या जातील, ज्यामुळे त्यांना एकल लीड सर्व्हिस अंतर्गत इष्टतम ऑपरेशन करता येणार आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग कोणत्या सभागृहातून निवृत्त झाले आहेत? तर बघा, याचे योग्य उत्तर आहे राज्यसभा। मनमोहन सिंग हे एक अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ आणि राजकारणी आहेत। भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे एप्रिल 2024 मध्ये राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत। मनमोहन सिंग हे 33 वर्षांपासून राज्यसभेचे सदस्य आहेत, तर ते राज्यसभेवरती 6 वेळा निवडून आलेले आहेत। 1982 ते 1985 पर्यंत त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केले। ते 1991 ते 2019 पर्यंत आसाममधून राज्यसभेचे खासदार राहिले आहेत। तसेच 2019 ते 2024 पर्यंत राजस्थानमधून राज्यसभेचे खासदार राहिले आहेत। नरसिंह राव सरकारमध्ये ते 1991 ते 1996 मध्ये अर्थमंत्री होते। तर मनमोहन सिंग हे 2004 ते 2014 पर्यंत दोनदा भारताचे पंतप्रधान राहिले आहेत। नेक्स्ट आहे, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCO सुरक्षा परिषदेची 19वी वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर बघा, याचे योग्य उत्तर आहे कझाकस्तान मधील अस्ताना या ठिकाणी। शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन सदस्य देशांच्या सुरक्षा परिषदांच्या सचिवांची 19वी वार्षिक बैठक कझाकस्तान मधील अस्ताना येथे झाली। ही बैठक 2 ते 3 एप्रिल 2024 दरम्यान पार पडली। यामध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले। या दरम्यान अजित डोवाल यांनी SCOचे विद्यमान अध्यक्ष कझाकस्तानचे अध्यक्ष कासिम जोमार्ट तोकायेव यांचीही भेट घेतली आहे। नेक्स्ट आहे, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्यामध्ये 48 सेकंदांसाठी 100 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान राखले आहे? तर बघा, याचे उत्तर आहे दक्षिण कोरिया। एप्रिल 2024 मध्ये दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्यामध्ये 48 सेकंद 100 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान राखण्याचा जागतिक विक्रम केला आहे। हे तापमान सूर्याच्या गाभ्यापेक्षा 7 पट जास्त आहे। यापूर्वी 2021 मध्ये 30 सेकंदाचा विक्रम झाला होता।
शास्त्रज्ञांनी कोरिया सुपर कंडक्टिंग टोकमाक ॲडव्हान्स रिसर्च उपकरण तयार केले आहे, ज्यामध्ये हे तापमान आण्विक संलयन प्रयोगांद्वारे तयार केले गेले आहे. न्यूक्लिअर फ्युजनमध्ये दोन हलक्या अणुकेंद्रके एकत्र येऊन एक जड अणू तयार करतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात अणू बाहेर पडतात. नेक्स्ट आहे अलीकडेच जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जुआन विसेंट पेरेज मोरा यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे होते? तर बघा, ते व्हेनेझुएला या देशाचे होते. एप्रिल 2024 मध्ये जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जुआन विसेंट पेरेज मोरा यांचे वयाच्या 114व्या वर्षी निधन झाले. जुआन विसेंट पेरेज मोरा यांना 2022 मध्ये जगातील सर्वात वृद्ध पुरुष म्हणून प्रमाणित करण्यात आले. 4 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचे वय 112 वर्ष आणि 253 दिवस होते. तेव्हा त्यांना अधिकृतपणे जिवंत सर्वात वृद्ध माणूस म्हणून घोषित करण्यात आले होते. जुआन हे व्हेनेझुएलाचे रहिवासी होते. त्यांचा जन्म 27 मे 1909 रोजी व्हेनेझुएलातील तचिरा राज्यात झाला. कठोर परिश्रम आणि वेळेवर विश्रांती हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे त्यांनी सांगितले होते. नेक्स्ट आहे बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या ॲप्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणी डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सीची स्थापना केली आहे? तर बघा, याचे योग्य उत्तर आहे RBI. मार्च 2024 मध्ये बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या ॲप्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सीची स्थापना केली आहे. ही एजन्सी डिजिटल कर्ज देणाऱ्या ॲप्सची पडताळणी करेल आणि सत्यापित ॲप्सची सार्वजनिक नोंदणी ठेवेल. डिजिटाच्या स्वाक्षरीशिवाय ॲप्स कायद्याच्या अंमलबजावणीच्या उद्देशाने अनधिकृत मानले जातील. पडताळणी प्रक्रियेमुळे वाढत्या डिजिटल कर्ज क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी येणार आहे. नेक्स्ट आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर बघा, याचे उत्तर आहे संतोष कुमार झा. संतोष कुमार झा यांनी 1 एप्रिल 2024 पासून नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. ते 1992च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी आहेत. यापूर्वी ते कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये संचालक होते. KRCL ही रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. याचे मुख्यालय नवी मुंबईतील CBD बेलापूर येथे आहे. हे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकला रेल्वे सेवा देते. नेक्स्ट आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहिली स्वदेशी कार टी सेल थेरपी कोठे सुरू केली आहे? तर बघा, याचे योग्य उत्तर आहे IIT बॉम्बे. एप्रिल 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी IIT बॉम्बे येथे पहिली स्वदेशी कार टी सेल थेरपी राष्ट्राला समर्पित केली. कार टी सेल थेरपीला सिमेरिक अँटीजेन रिसेप्टर टी सेल थेरपी असेही म्हणतात. या थेरपीचा उपयोग कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी केला जातो. भारतातील कार टी सेल थेरपी IIT बॉम्बे इन्क्युबेटेड कंपनीने विकसित केली आहे. टी पेशी आपल्या शरीराला संसर्ग ओळखण्यास आणि लढण्यास मदत करतात. नेक्स्ट आहे कोणत्या राज्याच्या मोपा विमानतळावर डीजी यात्रा प्रणाली सुरू करण्यात आली आहे? तर बघा, गोवा या राज्याच्या मोपा विमानतळावर सुरू करण्यात आलेली आहे. एप्रिल 2024 मध्ये गोवा राज्याच्या मोपा विमानतळावर डीजी यात्रा प्रणाली सुरू करण्यात आली आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा गोवा हे डीजी ट्रॅव्हल सिस्टीम सुरू करणारे भारतातील 14वे विमानतळ ठरले. डीजी यात्रा हे एक तंत्रज्ञान आहे जे बोर्डिंग प्रक्रिया अधिक जलद करते. डीजी यात्रा ही बायोमेट्रिक सक्षम प्रणाली आहे ज्याद्वारे प्रवाशांची ओळख पटवली जाते. डीजी ट्रॅव्हल सिस्टीम लागू करणारे इतर 13 विमानतळे बघा, यामध्ये दिल्ली, बेंगळुरू, वाराणसी, हैदराबाद, कोलकाता, विजयवाडा, पुणे, मुंबई, कोची, अहमदाबाद, लखनौ, जयपूर आणि गुवाहाटी यांचा समावेश होतो. डीजी यात्रा प्रणाली 1 डिसेंबर 2022 रोजी सुरू करण्यात आली होती. नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिवस कधी पाळला जातो? तर बघा, 4 एप्रिल रोजी पाळला जातो. तर संयुक्त राष्ट्र दरवर्षी 4 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिवस साजरा करते. आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिवस हा लँडमाइन्स आणि युद्धाच्या इतर स्फोटक अवशेषांचा नागरिकांवर होणाऱ्या गंभीर परिणामांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित एक दिवस आहे. संघर्ष आणि शांतता निर्माण सेटिंग अपंग व्यक्तींच्या संरक्षणास प्रोत्साहन देणे हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे. 2024 ची थीम होती प्राण्यांचे संरक्षण, शांतता निर्माण करणे. 4 एप्रिल 2006 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिवस पाळण्यात आला. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्यातील सार्थेबारी मेटल क्राफ्टला GI टॅग देण्यात आला आहे? बघा, आसाम राज्याच्या या वस्तूला दिलेला आहे. मार्च 2024 मध्ये आसाममधील 19 पारंपरिक उत्पादने आणि हस्तकला यांना प्रतिष्ठित भौगोलिक संकेत
टॅग देण्यात आला आहे। यापैकी 13 उत्पादने बोडो समाजातील आहेत। बघा, बोडो समाज हा मूळचा आसाम राज्यातील आहे। आसाममधील जीआय टॅग उत्पादने बघा, आसामी बिहू ढोल, आसामी जापी, सार्थेबारी मेटल क्राफ्ट, पानीमटेका क्राफ्ट, मिसिंग टाट हे हातमाग आहे, आश्री कांडी उत्कृष्ट टेराकोटा निर्मिती। आणि बोडो समाजातील उत्पादनांमध्ये बघा, जोथा, गोंगाना, गामसा, सिपांग, सर्जा, खारदवी, खाम, गोंगार दुंजिया, थोरका, केरडापिनी, ज्वामग्रा, डोखोना आणि एरी सिल्क यांचा समावेश आहे। नेक्स्ट आहे प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रसिद्धी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर बघा, डॉक्टर कार्तिक कोमुरी यांना देण्यात आलेला आहे। डॉक्टर कार्तिक कोमुरी यांना द क्लब मुंबई येथे आयोजित नॅशनल फेम अवॉर्ड्स 2024 मध्ये प्रतिष्ठित ओव्हरसीज डेंटल स्पेशालिस्ट ही पदवी प्रदान करण्यात आली। उत्कृष्ट रुग्णसेवा पुरवण्याकरता प्रसिद्ध असलेले डॉक्टर कार्तिक कोमुरी हे आधुनिक ऑर्थोडॉन्टिक्स आणि दंतचिकित्सा पद्धतीचे उत्तम उदाहरण आहेत। ब्रँडशिप इम्पॅक्ट नॅशनल द्वारे नॅशनल फेम अवॉर्ड्स प्रसिद्धी आणि देशव्यापी लोकप्रियता मिळवलेल्या अपवादात्मक व्यक्ती आणि संस्थांना दिले जातात। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशात 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे? तर बघा, याचे उत्तर आहे तैवान। 3 एप्रिल 2024 रोजी तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता। त्याचे धक्के जपान आणि फिलिपाईन्स पर्यंत दूरवर जाणवले आहेत। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पूर्व तैवानमधील हुआलियन शहरात हा भूकंप झाला। तैवानमध्ये 25 वर्षातील हा सर्वात मोठा भूकंप आहे। याआधी 1999 मध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता। त्यामध्ये 2000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता। नेक्स्ट आहे कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच माय CGHS iOS ॲप लॉन्च केले आहे? तर बघा, याचे उत्तर आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय। 3 एप्रिल 2024 मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने iOS साठी माय CGHS ॲप सुरू केले आहे। हे केंद्र सरकारच्या आरोग्य योजना लाभार्थ्यांना वर्धित आरोग्य सेवा, सुलभता आणि डिजिटल अनुभव प्रदान करते। माय CGHS iOS ॲप नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर हिमाचल प्रदेश आणि NIC हेल्थ टीमच्या तांत्रिक संघाने विकसित केले आहे। केंद्रीय सरकारी आरोग्य योजना ॲपचे उद्दिष्ट लाभार्थ्यांचा इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदणी, डेटा आणि संसाधनांमध्ये प्रवेश सुधारणे हा आहे। नेक्स्ट आहे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताची संरक्षण निर्यात किती वाढली आहे? तर 21,083 कोटी रुपये। आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये संरक्षण निर्यात 21,083 कोटी रुपयांवर पोहोचली आहे। 2022-23च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 32.5% वाढ झाली आहे। आर्थिक वर्ष 2013-14च्या तुलनेत गेल्या 10 वर्षात संरक्षण निर्यातीत 31 पट वाढ झाली आहे। खाजगी क्षेत्राचे योगदान सुमारे 60% आहे, तर संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे योगदान सुमारे 40% आहे। नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो? तर बघा, 5 एप्रिल रोजी साजरा केला जातो। भारतात दरवर्षी 5 एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो। हा दिवस पहिल्यांदा 1964 मध्ये साजरा करण्यात आला। हा दिवस 1919 मध्ये मुंबई ते लंडन या पहिल्या भारतीय मालिकेच्या SS लॉयल्टी जहाजाच्या उद्घाटनाच्या प्रवासाचे स्मरण करतो। नेक्स्ट आहे कोरोना व्हायरससाठी जागतिक नेटवर्क कोविनेट कोणी लॉन्च केले आहे? तर बघा, WHO ने लॉन्च केलेले आहे। मार्च 2024 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने कोविनेट हा जागतिक उपक्रम सुरू केला आहे। याचा उद्देश जगभरातील कोरोना व्हायरस शोधणे, देखरेख करणे आणि मूल्यांकन वाढवणे हा आहे। कोविनेट सार्वजनिक आरोग्य चिंतेच्या संभाव्य नवीन स्ट्रेनसह कोरोना व्हायरसच्या विस्तृत स्पेक्ट्रमचा समावेश करण्यासाठी विद्यमान WHO कोविड-19 संदर्भ प्रयोगशाळा नेटवर्कवर विस्तार करते। नेक्स्ट आहे टाटा इंटरनॅशनलने नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर राजीव सिंघल यांची नियुक्ती केलेली आहे। 1 एप्रिल 2024 पासून टाटा समूहाची जागतिक व्यापार आणि वितरण शाखा टाटा इंटरनॅशनलने राजीव सिंघल यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे। 31 मार्च 2024 रोजी सेवानिवृत्त झालेले आनंद सेन यांची त्यांनी जागा घेतली आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच एक वाहन एक फास्टॅग नियम कोणी सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण। एप्रिल 2024 मध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅगचा गैरवापर रोखण्यासाठी एक वाहन एक फास्टॅग हा नियम लागू केला आहे। एकाच वाहनात अनेक फास्टॅग वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे।
नेक्स्ट आहे जागतिक बँकेने 2024-25 साठी भारताचा आर्थिक विकास दर किती टक्के वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे। तर बघा याचे योग्य उत्तर आहे 6.6%। जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज 20,000 अंकांनी वाढवून 6.6% केला आहे। गुंतवणुकीच्या वाढीसाठी वरच्या दिशेने केलेल्या सुधारणांमुळे वाढीचा अंदाज वाढला आहे। जागतिक बँकेनुसार भारताचा आर्थिक वर्ष 2023-24 विकास दर 7.5% असेल, जो राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या 7.6%च्या अंदाजापेक्षा कमी आहे। भारताच्या आर्थिक वर्ष 2023-24 साठी जागतिक बँकेचा पूर्वीचा अंदाज 6.3% होता। नेक्स्ट आहे T20 क्रिकेटमध्ये 300 बाद विक्रम करणारा पहिला यष्टिरक्षक कोण बनला आहे? तर MS धोनी हा बनलेला आहे। महान यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीने T20 क्रिकेटमध्ये 300 बाद विक्रम करणारा पहिला यष्टिरक्षक बनला आहे। एप्रिल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामन्यादरम्यान धोनीने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे। नेक्स्ट आहे फेडरेशन ऑफ इंडियन मायक्रो अँड स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर बघा संदीप जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ॲटो घटक उत्पादक आणि IIT कानपूरचे माजी विद्यार्थी संदीप जैन यांची 2024-25 या वर्षासाठी फेडरेशन ऑफ इंडियन मायक्रो अँड स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे। वार्षिक निवडणुका घेण्याच्या FISMEच्या परंपरेनुसार नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत जैन यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे। नेक्स्ट आहे एप्रिल 2024 मध्ये RBIने सलग 7व्यांदा रेपो दर कोणत्या दराने कायम ठेवला आहे? तर बघा याचे उत्तर आहे 6.50। एप्रिल 2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चलनविषयक धोरण समिती महत्त्वाच्या व्याजदरांवरील निर्णय जाहीर केला। RBIने सलग 7व्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही आणि तो 6.50% ठेवण्यात आला आहे। RBIच्या चलनविषयक धोरण समितीने 5-1च्या बहुमताने धोरण दरावर निर्णय घेतला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।